नमस्कार. मी शिल्पा नंदन पवार. एकदा काय झालं या कथामालिकेत आज मी एक गमतीदार कथा घेऊन आलेली आहे. अहो, आपण बरेचदा ऐकतो ना की ऊपर से टामटूम अंदर से राम जाने. पण काही काही माणसं इतकी चतुर असतात की अंदर से राम सुद्धा ना जाने. पण त्यांचं मन कितीही प्रयत्न केला तरी ते त्यांच्या मनाला फसवू शकत नाही. अशीच ही गोष्ट मनाची साक्ष. महाराज याज्ञसेन यांच्या दरबारी धवलकीर्ती नावाचे एक अत्यंत विद्वान होते. 18 पुराण, 4 वेद, 6 शास्त्र अक्षरशः त्यांना मुखोद्गत होती. नीतिशास्त्रात तर त्यांचा हात कुणीही धरत नसे. मात्र या धवलकीर्तींच्या नशिबी एक विचित्र योग होता. त्यांचा एकुलता एक मुलगा सुमेधशील, याचं नाव मोठ्या हौशेनं त्यांनी सुमेधशील ठेवलेलं होतं. मात्र मेधा, प्रज्ञा आणि हा यांचं अगदी वाकडं. आपल्या बापाच्या बुद्धीचा अंशसुद्धा यात नव्हता. आणि अभ्यासू शाळेशी त्याचं पहिल्या दिवशीच भांडण झालं. मात्र हे पोर फार गुणी होतं, मनानं चांगलं होतं. बुद्धीशी जरी याचं पटलं नाही ना तरी हृदयाशी मात्र याची फार जवळीक होती. कोणाचंही पडेल ते काम करावं, हसून सगळ्यांशी बोलावं, मेंढरांना चारावं, गाईला पाणी पाजावं, निसर्ग बघत हुंदडावं, एवढंच काय ते त्याला जमायचं. आणि म्हणून त्याचे वडील त्याला म्हणायचे, तू बेडका रे बेडका, बेडकासारखा त्याच तळ्यात उड्या मारत राहा, तुझ्याच्यानी काही होणार नाही. बापाचं ते ओरडणं बघून आईच्या मनाला पीळ पडे. ती म्हणे, कुणी सांगितलंय हो कुणाचं भविष्य? बघा, माझा पोर एक दिवस तुमच्यापेक्षा जास्त संपत्ती मिळवेल आणि नाव सुद्धा. तोंड बघत बसा. असं म्हणून नवरा बायकोंची गमतीदार भांडणही चालायची. आई त्याला लाडानं म्हणायची, पिनकट्टा. पिनकट्टा? हो, पिनकट्टा. निरर्थकच नाव. तसंच याचंही जगणं निरर्थक. काही ठेवलं नव्हतं याच्या आयुष्यात. वडिलांच्या कीर्तीमुळं, नावामुळं याचं लग्न यथावकाली झालंही. लक्ष्मी घरात आली. मात्र तोपर्यंत या घराची सरस्वती निघून गेलेली होती. बाप निघून गेला आणि आईही देवाघरी गेली. पिनकट्टा एकटा पडला. आता बायकोची सतत त्याच्या मागं भुणभुण, अहो, तुमच्या वडिलांचं नाव ऐकून मी तुमच्याशी लग्न केलं, पण काही नाही त्यांच्यासारखं. निदान त्यांनी जमवलेल्या लोकांकडं तरी जा, भीक मागून तरी काही खाऊ आपण. पिनकट्टा असंच रोज कोणाकडं तरी जाऊन काहीतरी मागून आणायचा, पोट भरायचं दोघं नवरा बायकोंचं. आपण काही करत नाही याची त्याला लाजही वाटत नसे. मात्र आज घरात खायला काही नव्हतं आणि कुणी देणारही उरलं नाही. आता मात्र लक्ष्मी भडकली. म्हणाली, हे बघा, आज संध्याकाळी जर तुम्ही घरात काही कमवून आणलं नाही तर मी निघाले आपल्या माहेरी. तुम्हाला जर काही वाटत असेल ना, जर काही पुरुषार्थ उरला असेल ना, तर आणा जरा 4 दमड्या मिळवून. अरे बापरे, या लक्ष्मीचा हा दुर्गेचा अवतार बघून पिनकट्टा घाबरला. म्हणाला, अगं अगं अगं, असं करू नकोस, मला सोडून जाऊ नकोस ग. कुणीच नाही या जगात माझं, पण मी जाऊ तरी कुठं, कुणाला मागू, कोणही देत नाही ग आता मला काही. त्यावरती म्हणाली, अहो, राजेसाहेबांकडं जा, त्यांच्यावर एक चांगला लेख लिहा, ते खुश होतील आणि देतील तुम्हाला सुवर्णमुद्रा. त्या सुवर्णमुद्रांमध्ये मी सगळा प्रपंच नीट चालवीन हो आपला. जा बरं. राजाकडे जावं, त्याच्यावर लेख लिहावा. बापरे, पिनकट्टाचे पाय तर भीतीनं लटलट कापू लागले. मात्र बायकोनं घराचं दारच लावून घेतलं. त्याला घरातून पार हाकलूच लावलं. पिनकट्टाला आता बाहेर जाण्याशिवाय काही उपायच उरला नव्हता. तो निघाला जिथं पाय नेतील तिथे. संध्याकाळ झाली तशी एका तळ्याच्या काठावर बसला. तळ्यात दगडं भिरकावू लागला. तरंग उठत होते. पिनकट्टाला मजा वाटत होती.
तितक्यात तिथं चिखलानं भरलेलं एक डुक्कर आलं. ते डुक्कर जोर जोरात आपलं अंग तिथल्या दगडावर घासू लागलं. ते बघून पिनकट्टाचं मन कळवळलं आणि तो म्हणाला, अरे जोर जोरात घासू नकोस, तुझ्या जीवाला धोका आहे. जोर जोरात घासू नकोस, तुझ्या जीवाला धोका आहे. डुकराला काय कळणार यातलं. मात्र पिनकट्टाला वाटलं, अरे वा, केवढं महान काव्य सुचलं आपल्याला. पिनकट्टानं तिथेच पडलेलं एक झाडाचं मोठंसं पान घेतलं आणि त्यावर तो कुठलाही जोडाक्षर नसणारी साधी अक्षरं गिरवू लागला. जोर जोरात घासू नको, तुझ्या जीवाला धोका आहे. जोर जोरात घासू नको, तुझ्या जीवाला धोका आहे. आणि त्याच तालावर तो राजदरबारात जाऊन पोहोचला. रात्र झाली होती. तसं पहारेकरांनी त्याला अडवलं. म्हणाले, काय रे, काय काम आहे तुझं? तो म्हणाला, मला राजेसाहेबांना भेटायचं आहे. त्याचा तो गबाळा अवतार बघून पहारेकरांना कळलं काय ध्यान आहे ते. ते म्हणाले, राजेसाहेबांकडं काय काम आहे तुझं? तसं तो म्हणाला, माझं मोठं काम आहे, मला हे पत्र त्यांना द्यायचं आहे. ते म्हणाले, दे आम्हाला, आम्ही नेऊन देऊ त्यांना. पिनकट्टाला आता काही उपाय सुचेना. त्यांनी ते पत्र पहारेकरांकडे दिलं. पहारेकरांनी ते पत्र ठेवून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी राजाला दिसेल अशा ठिकाणी ठेवून दिलं. दुसऱ्या दिवशी राजा जरा उशिराच उठला, कारण आज त्याला राजदरबारातच उशिरा जायचं होतं. आज न्हावी त्याच्याकडे येणार होता, त्याची दाढी आणि केस कापून द्यायला. न्हावी येणार म्हणून राजा जरा निवांतच होता. तसा न्हावी आला. आजचा दिवस मात्र रोजच्या दिवसांसारखा नव्हता. न्हावी आपल्या वस्त्राला जोर जोरात धार लावत होता. न्हावी काय करतोय याच्याकडे राजाचं लक्षही नव्हतं, पण न्हावी मात्र मनातून घाबरलेला होता. खरं तर त्याला असं काहीही करायचं नव्हतं, पण राजाच्या मंत्रिमंडळात एक दुष्ट मंत्री होता. त्याला राजाचं शिरच्छेद करून स्वतः राजा होण्याची महत्वाकांक्षा होती. एरवी ते कसं जमलं असतं? त्याला एवढं पक्क माहीत होतं की फक्त दाढी आणि कटिंग करतानाच राजा एकटा असतो, त्यावेळी त्याच्या आजूबाजूला कोणी नसतं. म्हणून त्यांनी न्हाव्याला दमदाटीच केली होती. म्हणाला, माझं काम करशील तर सुवर्ण मुद्रांचा वर्षाव करीन आणि केलं नाही तर राजाच्या ऐवजी तुझं मुंडकं कापून वेशीवर लटकवीन. काय करणार? न्हावी इकडं आड आणि तिकडं विहीर म्हणून जोर जोरात वस्त्राला धार लावत होता. नेमकी त्याच क्षणी राजाची नजर त्या पत्रावर पडली. राजानं ते पत्र वाचलं. त्या पत्रात लिहिलं होतं, जोर जोरात घासू नकोस, तुझ्या जीवाला धोका आहे. जोर जोरात घासू नकोस, तुझ्या जीवाला धोका आहे. अरे, या शब्दांची राजालाही खूप गंमत वाटली. न्हाव्यानं मात्र बरोबर ते शब्द ऐकले. बापरे, जोर जोरात घासू नकोस, तुझ्या जीवाला धोका आहे. राजाला कळलं की काय? न्हाव्याच्या घशाला कोरड पडली, पाय लटपटू लागले. तसाच तो धावत आला आणि त्यानं राजाच्या चरणांना मिठीच मारली. म्हणाला, राजेसाहेब, असं मला खरंच काही करायचं नव्हतं, पण राजा मुत्सद्दी होता. आपल्याला काही कळलं नाही असं त्यानं अजिबात दाखवलं नाही. म्हणाला, हो, पण कोणी सांगितलंय तुला? काय करणार होतास तू? तसं न्हाव्यानं सगळं सांगितलं. त्या दुष्ट मंत्र्याकडं तर राजा बघणार होताच, मात्र आधी आपल्यावर ज्यांनी एवढे मोठे उपकार केले त्या थोर भविष्यवेत्त्यांचा यथोचित सन्मान करावा असं त्याला वाटलं. त्यानं पहारेकरांना बोलावणं धाडलं आणि म्हणाला, हे कागद कोणी दिले रे तुम्हाला? हे पत्र कोणी दिलं? त्या सरशी पहारेकरांना कालचा प्रसंग आठवला आणि ते म्हणाले, महाराज, असंच होतं कोणीतरी येडगबाळ. महाराज म्हणाले, त्याच्याशी तुम्हाला काय कर्तव्य? जिथे कुठे ते असतील त्यांना आदरपूर्वक घेऊन या. पहारेकरांना कळेना, पण राजाची आज्ञा म्हणून ते चारही दिशांनी शोधू लागले. नशीब बलवत्तर, तिथं जवळच पिनकट्टा शंकराच्या मंदिरात निवांत झोपलेला होता. पहारेकरी आले आणि म्हणाले, चला चला दरबारात महाराज. अरे महाराज, दरबारात? आपलं काम झालं वाटतं.
पिनकट्टा आनंदानं दरबारात जायला निघाला. त्याला बघताच राजेसाहेबांना खूप आनंद झाला. राजेसाहेबांनी त्याला प्रेमानं मिठीच मारली आणि म्हणाले, महाराज, आज केवळ आणि केवळ तुमच्याचमुळे मी इथं जिवंत तुमच्यासमोर उभा आहे बरं. तुमचा वेश जरी असा बावळा असला तरी तुमच्या अंतरी नाना कळा आहेत. मी आपली योग्यता जाणतो. अहो, तुम्ही यापुढं माझ्या राजदरबारातच राहावं अशी माझी इच्छा आहे. बाप रे, रोज भीक मागून खाणारा पिनकट्टा राजदरबारात? हो हो, तो लगेच कबूल झाला. राजदरबारात राहूही लागला. त्याच्यासाठी एक मोठा कक्ष राजांनी दिला होता. दास दासी त्याच्या दिमतीला होते. हवं नको ते सगळं बघत होते. खाण्यापिण्याला ददात नव्हती आणि झोपण्या वाचून काम नव्हतं. पिनकट्टाला आणखी काय हवं? पिनकट्टा असाच एक दिवस निवांत पहुडलेला असताना त्याला राजदरबारातून बोलावणं आलं. आता काय झालं? पिनकट्टा राजदरबारात जायला निघाला. बघितलं तर अरे, सगळं वातावरणच बदललेलं होतं. राणी अगदी उदास होती. राजेसाहेब म्हणाले, महाराज, आमच्या राणी साहेबांची एक जरा आपल्याला सहाय्यता करायची आहे. मला? पण काय महाराज? अहो, त्यांचा अतिशय लाडका हार हरवलाय. तुम्ही सांगा तो कुठं गेला असावा, कुठं असावा? निश्चित स्थान सांगा महाराज, भविष्य पाहून सांगा महाराज. पिनकट्टाला काय झालंय ते कळलं आणि आपण काय करू शकतो हेही त्याला कळलं. पण वेळ मारून न्यावी तसा तो म्हणाला, महाराज, असं एकदम भविष्य मला सांगता येत नाही हो. त्यासाठी मला देवाशी जरा संवाद साधावा लागतो. त्यामुळं मला जरा असा एकांत द्या जिथं मी देवाशी संवाद साधू शकेन. देवच राणींची सहाय्यता करेल. मी कोण? महाराज म्हणाले, अगदी योग्य. बरं बरं, तुमच्या शयनकक्षाजवळ कोणीही येणार नाही याची मी अगदी तब्येतीनं मी स्वतः काळजी घेईन. तुम्ही हवे तितके दिवस एकांत घ्या. पण नक्की सांगा बरं महाराज, पृथ्वी मोलाचा हार आहे तो. राजा आणि राणीची व्याकुळता पिनकट्टाच्या लक्षात आली. तो बिचारा मनातून हळहळला. काय करणार? शयनकक्षात आला. त्यानं दार आतून लावून घेतलं आणि मोठमोठ्यानं बडबडू लागला, घे घे लक्ष्मी, नुसती नावाची लक्ष्मी, पण केवढा लोभ ग तुला. काही का असे ना, कोणाला मागून का होईना, पण मी तुझं पोट भरत होतो ना. पण आता हो विधवा, आज रात्रीच माझा शिरच्छेद होणार आहे. घे घे, आता तुझ्या कपाळी कुंकू उरणार नाही. भोग भोग आपल्या कर्माची फळं. त्यानं असं म्हणताच बाहेरनं जोर जोरात दार वाजवण्याचा खडखडाट. पिनकट्टाला कळे ना. त्यानं दार उघडलं तशी एक दासी रडत रडतच त्याच्या पायावर कोसळली. म्हणाली, महाराज महाराज, मला विधवा करू नका हो. नाही नाही महाराज, मला विधवा करू नका. यात माझ्या पतीची काही चूक नाही. पिनकट्टा म्हणाला, अगं हो, पण काय झालं? तशी ती म्हणाली, महाराज माफ करा, पण तुमचं देवाशी बोलणं मी ऐकलं. हो देव, तुम्ही देवाला म्हणत होतात ना, आता ती होईल विधवा? नाही हो महाराज, खरं तर मी दरबारात छोट्या मोठ्या चोऱ्या करत होते. राणींच्या खास मर्जीतली मी, त्यामुळं त्यांना कधी कळलंच नाही. माझा नवरा याबाबत नेहमी माझी कान उघाडणी करत असे, पण मला मेलीला लोभ सुटला आणि मी आज राणींचा हा पृथ्वी मोलाचा हार चोरला. तो माझ्या नवऱ्याला विकायला दिलाय. मात्र सध्या त्यांना तो सुरक्षित राहावा म्हणून या नगरीची वेस संपल्यावर जे जंगल सुरू होतं ना, त्या जंगलाच्या उत्तर दिशेला असलेल्या भल्या मोठा वडाच्या ढोलीत तो ठेवलेला आहे. आम्ही उद्या तो हार विकणार होतो, पण महाराज आता असं काही करणार नाही. पिनकट्टा म्हणाला, ठीक आहे, बघतो मी काय करायचं ते. आणि तो राजेसाहेबांकडे गेला. विनयानं म्हणाला, राजेसाहेब, अभय असावं. हार कुठे आहे हे कळलंय मला, मात्र गुन्हेगाराचं नाव मी सांगणार नाही. राज म्हणाले, ठीक आहे, पण कुठे आहे हो? म्हणाला. त्यानं योग्य तो पत्ता सांगितला. महाराजांना यथावकाली तो हार मिळालाही. राणीला तर आनंदाला पारावार उरला नाही. पुन्हा एकदा पिनकट्टाचा मान सन्मान वाढला.
त्याची कीर्ती आता पंचक्रोशीत पसरू लागली. हे बघून आजूबाजूचे जे राजे महाराजे होते त्यांना मात्र या राजाचं सुख बघवत नव्हतं. या बाजूच्या नगरीचा राजा तसाही या याज्ञसेनावर मनातून चिडलेलाच होता. बघूया तरी परीक्षा असं म्हणून त्यानं एक शक्कल लढवली. त्यानं एक रत्नजडित मेणा महाराजांकडे पाठवण्याचं ठरवलं. रत्नजडित मेणा निघालाही. महाराजांना याबाबत काहीही माहीत नव्हतं. पिनकट्टाला माहीत असण्याची शक्यताही नव्हती. नेहमीप्रमाणे पिनकट्टा यथेच्छ भोजन करून छान निवांत झोपलेला होता. तसे पहारेकरी आले. त्यांनी त्याला झोपेतनं जवळजवळ उठवलंच आणि म्हणाले, महाराज चला, राजेसाहेबांनी आत्ता या क्षणी तुम्हाला दरबारात बोलवलंय. आता काय काम असावं बरं? पिनकट्टा नाराजीनंच निघाला. बघितलं तर काय, दुसऱ्या नगरीच्या राजाचे राजदूत दरबारात आले होते. समोर रत्नजडित मेणा होता आणि राजा हसत होता. म्हणाला, अहो, या बाजूच्या नगरीतल्या राजानं हा मेणा आपल्याकडे धाडलाय आणि त्यांना वाटतं यात त्यांनी माझ्यासाठी जो नजराणा पाठवलाय ना, तो काही मी ओळखू शकत नाही. पण त्यांना कुठं माहीत आमच्याकडे असे भविष्यवेत्ते आहेत म्हणून. अहो, देवाची प्रत्यक्ष कृपा आहे त्यांच्यावर. हां, विचारा राजदूत, तुम्हाला काय विचारायचं आहे ते. तसे राजदूत म्हणाले, महाराज आपण बघतच आहात, हा रत्नजडित मेणा आहे. या आतमध्ये मोठी अशी एक सोन्याची डबी आहे. या सोन्याच्या डबीत महाराजांसाठी पृथ्वी मोलाचा नजराणा पाठवलाय. काय असावा तो? ओळखून दाखवा बरं. बघा तुमचे भविष्य, उबड्या घाला तुमच्या पोथ्या. हवं तर ही वेळ घटिका नीट टिपून घ्या आणि सांगा बरं काय असेल ते. बापरे, पिनकट्टाच्या पायाखालची जमीनच सरकली. आता यावेळी काय सांगणार तो? राजा मनातल्या मनात हसत होता, आश्वस्त होता. दरबारी सुद्धा नवीन आश्चर्य बघायला आतुर झाले होते. पिनकट्टा मात्र आता आपल्या वडिलांना मनातल्या मनात शरण गेला. म्हणाला, बाबा, मला खरंच कोणाला फसवायचं नव्हतं. मी बेडक्या रे बेडक्या, काही केलं नाही. खरंच बेडक्या, खरंच बेडक्या. त्याचं ते खरंच बेडक्या, खरंच बेडक्या. नेमके हेच शब्द राजदूतांनी ऐकले आणि अक्षरशः ते आवाज झाले. म्हणाले, महाराज, तुमच्या या महाराजांवरती देवाची कृपा नाही तर ते प्रत्यक्ष देव आहेत बरं. अहो, बघा तरी. असं म्हणून त्यांनी आत ठेवलेल्या त्या नजराण्याच्या वरचं झाकण अलगद उघडलं आणि आतून एक बेडूक टुणकन उडी मारून बाहेर पडलं. ते म्हणाले, अहो, एक राजा दुसऱ्या राजाला सोन्याच्या मेण्यात रत्नांच्या पालखीत बेडूक पाठवेल याची कोणाला काय कल्पना असेल. म्हणून आमच्या महाराजांनी ही शक्कल लढवली. पण नाही, तरीही सुद्धा या ज्योतिषाचार्यांनी त्याचा अचूक वेध घेतला. मग त्यांनी आपला मोर्चा पिनकट्टाकडे वळवला आणि म्हणाले, आमच्या नगरीचे महाराज या नगरीपेक्षा अधिक श्रीमंत आहेत बरं, अधिक बुद्धिवानही आहे. तिथे आपल्या कलागुणांची अधिक प्रशंसा होईल. आपल्यावरती धनवर्षाव तो रोजच होत राहील. याच मेण्यात आपण आमच्या नगरीत चलावं. हे ऐकल्यावर पिनकट्टानं संधी साधली. तो म्हणाला, नाही नाही, मी माझ्याच महाराजांशी एकनिष्ठ राहीन. मला पैसा, अडका, धन, धान्य, सोने, रत्न यांचा अजिबात मोह नाही. निष्ठाच माझ्यासाठी महत्त्वाची. मग राजाला विनयानं नमस्कार करून पिनकट्टा म्हणाला, महाराज, मात्र माझी साधना केवळ इतकीच मर्यादित होती. देवानं मला हे वरदान दिलं होतं की केवळ आणि केवळ 3 वेळाच मी भविष्य योग्य वर्तवू शकेन. ती 3ही वेळा मी भविष्यवाणी अचूक वर्तवलेली आहे. पुढं मात्र मला साधनेची गरज आहे. त्या साधनेकरता आपण मला अनुमती द्यावी.
पुढे मी आपल्या सेवेत लवकरच रुजू होईन. आणि राजानंही त्याचा यथोचित सन्मान करून भरपूर सुवर्णमुद्रा त्याच्याजवळ देऊन त्याची पाठवणी केली. लक्ष्मी आता नावाची लक्ष्मी नव्हती बरं का, ती खरोखरच लक्ष्मी होती. आणि पिनकट्टा तो तर आधीपासून सगळ्यांचा लाडका होताच. मनाचा कौल स्वीकारला तर वेळीच लोभाला आवर घालता येतो बरं का. कशी आवडली ना गोष्ट? नक्की कळवा. भेटूया पुन्हा अशाच एका छान छान गोष्टीसह. एकदा काय झालं या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये.